नमस्कार मित्रांनो, सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक नवीन कथा ऐकणार आहोत, की सकारात्मक विचार आपल्या आयुष्यात कसा बदल घडवतो. एकदा एका लहानशा गावात एक वयस्कर मावशी राहत होती. तिचे केस चांदीसारखे पांढरे झाले होते आणि चेहरा हळूवार सुरकुत्याने भरलेला होता. पण तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं, ममता आणि शांतीचं. ती गावाच्या काठावर एका मोठ्या वटवृक्षाजवळच्या छोट्याशा घरात एकटीच राहत असे. तिला मुलं नव्हती. नवरा अनेक वर्षापूर्वी देवाघरी गेला होता. आयुष्याने तिला बरंच काही तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. पण तिच्या चेहऱ्यावर कधीही तक्रारीची रेषा दिसत नसे. दररोज संध्याकाळी ती वटवृक्षाखाली बसायची, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी बोलायची, त्यांची चौकशी करत राहायची आणि कायम हसत राहायची. गावातलं जीवन मात्र सोपं नव्हतं. कधी पाऊस नसायचा, कधी पीक वाया जायचं. काही शेतकरी, काही लाकूडतोड करणारे, तर काही छोटे व्यापारी सगळेच कष्टात जगत होते. आजार, गरिबी आणि चिंता यामुळे अनेकांची मनं थकलेली होती. एक दिवस आशा नावाची तरुण स्त्री त्या आजीकडे आली. डोळे सुजलेले, चेहऱ्यावर भीती. ती रडत म्हणाली, "मावशी, मला काही कळत नाही. माझा नवरा शहरात नोकरीसाठी गेला आहे. अजून काहीच कळवलेलं नाही. घरात अन्न नाही. माझी मुलं भुकेली आहेत." आजीने तिच्याकडे शांतपणे पाहिलं आणि हळूच हसली. "बस मुली, आधी श्वास घे. सांग मला," आजी म्हणाली, "तुला काय वाटतं? काय होईल?" आशा म्हणाली, "मला भीती वाटते. जर त्याला नोकरी मिळाली नाही तर? जर तो आपल्याला विसरला तर?" आजीने मान हलवली. जेव्हा आपण सतत वाईट विचार करतो, तेव्हा मन अजून जड होतं. पण चांगले विचार केल्यावर मनाला ताकद मिळते आणि कधी-कधी नशीबही साथ देतं. आशा म्हणाली, "पण सगळं इतकं वाईट असताना चांगले विचार कसे करायचे गं?" आजी हसली आणि म्हणाली, "एक गोष्ट सांगते. नीट ऐक. एकदा एक गरीब माणूस नदीकाठी बसून रडत होता. त्याच्याकडे पैसा नव्हता, अन्न नव्हतं, कोणी आपलं नव्हतं. तेवढ्यात एक म्हातारी तेथे आली आणि तिने विचारलं, "बाळा, का रडतोस?" तो म्हणाला, "माझ्याकडे काहीच नाही. मी आनंदी कसा राहू?" ती म्हातारी म्हणाली, "तुझ्याकडे नदी आहे, झाडं आहेत, सूर्य आहे, आजूबाजूचं चांगलं वातावरण आहे. आजूबाजूला बघ. जे नाही त्याचाच विचार करशील, तर तुझं दुःख तर वाढतच राहील. जे आहे त्याचं भान ठेवलंस, तरच मनाला शांती मिळेल ना." हळूहळू तो माणूस शांत झाला. त्याचं जीवन बदललं. ते जादूने नाही, तर त्याने आजूबाजूला असलेल्या गोष्टींचा चांगल्या हेतूने विचार केला. चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. त्या विचाराने त्याचं जीवन बदललं. आजीने आशाकडे पाहून सांगितलं, "आपलं आयुष्य आपल्या विचारांवर चालतं. सकारात्मक विचार केल्यावर समस्या कमी होत नाहीत, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद नक्की वाढते." आशा विचारात पडली. "माझा विचार माझं आयुष्य बदलू शकतो का?" आजी म्हणाली, "हो. दररोज स्वतःला सांग, आजचा दिवस चांगला जाईल. माझ्यात ताकद आहे. माझ्यात आत्मविश्वास आहे. हेच पहिलं पाऊल आहे." आशा हलक्या मनाने निघाली. ती रोज सकाळी तेच शब्द स्वतःला सांगू लागली. मेहनत करू लागली. काही आठवड्यांनी तिला पत्र मिळालं. नवऱ्याला नोकरी मिळाली होती. पैसे घरी येणार होते. आनंदाने ती आजीकडे धावली. आजी फक्त हसली आणि म्हणाली, "बघ, सकारात्मक विचाराने तुला मार्ग दाखवला ना?" आशा हसली आणि मग हळूहळू गावातल्या लोकांना त्या आजीच्या शब्दांची ताकद कळू लागली.
लोक तिच्याकडे येऊ लागले. ती एकच गोष्ट सांगायची, अडचणी येतीलच, पण आत्मविश्वासाने, चांगल्या हेतूने विचार केलात, तर आयुष्य तुमचं साथ देईल. नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल आणि त्या वटवृक्षाखाली अनेक थकलेल्या मनांना नवीन ऊर्जा मिळत राहिली. मित्रांनो, या गोष्टीतून आपण एक बोध घेतो. जर विचार बदलले ना, तर आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी नक्कीच बदलते. आणि जर दृष्टी बदलली ना, तर मार्ग आपोआप सापडतोच. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल किंवा या गोष्टीतले काही विचार जरी मनाला पटले असतील, तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, त्यावर कमेंट करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.